नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे आवळा कँडी। थंडीच्या दिवसामध्ये छान असे आवळे बाजारामध्ये मिळायला सुरुवात झालेली आहे। तर मी आज ठरवलं की आपण आवळा कँडीची रेसिपी बनवूया। अतिशय सोप्या पद्धतीने अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। बनवायला थोडासा वेळ लागतो, पण खूप छान अगदी बाजारसारखी आवळा कँडी बनवून तयार होते। यासाठी मी 1 किलो आवळे घेतलेले आहेत। तर हे आवळे आपण पाण्यामध्ये सर्व आवळे पाण्यामध्ये घालून 10 ते 15 मिनिट भिजण्यासाठी ठेवणार आहे। 10 ते 15 मिनिट आवळे पाण्यामध्ये भिजल्यानंतर त्याला जो काही कचरा लागलेला आहे किंवा त्याच्या तोंडाला थोडंसं काळसर फुलाचं लागलेलं असतं ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहे। आणि हे धुतलेले आवळे एका चाळणीमध्ये मी पाणी निथळण्यासाठी काढून घेत आहे। आता आपण हे 1 तास असेच ठेवणार आहे, म्हणजे यातील सर्व पाणी निथळेल। त्यानंतर 1 तासानंतर आवळे थोडेसे ओलसर आहेत, म्हणून मी एका कॉटनच्या कापडाने सर्व आवळे पुसून घेत आहे आणि चाळणीमध्ये ठेवणार आहे। अशा पद्धतीने मी एक करून सर्व आवळे पुसून घेतलेले आहेत। तर माझे सर्व आवळे पुसून झालेले आहेत। तर आता एक मी स्टीमर घेत आहे आणि स्टीमरमध्ये साधारण अर्धा ते पाऊण लिटर मी पाणी ओतलेलं आहे। आणि जे आवळे आपण पुसून चाळणीमध्ये ठेवले होते ती चाळणी अगदी आल्हाद मी स्टीमरमध्ये ठेवलेली आहे आणि झाकून बंद करून घेतलेलं आहे। आता हा स्टीमर मी गॅसवरती ठेवलेला आहे। सुरुवातीला 2-3 मिनिट फुल गॅस करायचा आहे आणि एक 15 ते 20 मिनिट आवळे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता 15 ते 20 मिनिटानंतर आपले आवळे छान उकडून अगदी फोडी उमललेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता की आवळे छान उकडलेले आहेत आणि सहज अगदी त्याच्या फोडी निघत आहेत। आता हे आपण थंड होण्यासाठी ठेवूया। आवळे थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी सहज आवळ्याच्या बिया फोडींपासून निघत आहेत। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आता ह्या आवळ्यांच्या आपण सर्व आवळ्यांच्या बिया काढून घेऊया आणि फोडी एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आवळे थंड झाल्यानंतर असे उकडून घेतल्यामुळे अगदी सहज आवळ्यातून बिया निघतात। त्यामुळे मी पाण्यात न उकडता अगदी वाफेवरच हे आवळे उकडून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने मी सर्व आवळ्यातली बिया एका भांड्यामध्ये काढलेल्या आहेत आणि एका भांड्यामध्ये फोडी काढून घेतलेल्या आहेत। आता आपण यामध्ये साखर घालणार आहेत। आता हे 1 किलो आवळा मी घेतला होता, यासाठी 1 किलोच आपण साखर वापरणार आहे। एक मोठं पातेलं स्टीलचं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडा फोडींचा लेयर दिलेला आहे आणि त्यावर आपण आता साखर घालणार आहे। 1 वाटी साखर मी या फोडींवर घालून घेतलेली आहे। 1 किलो आवळ्यांसाठी 1 किलो साखर हे प्रमाण अगदी बरोबर आहे। अशाच पद्धतीने मी दुसराही फोडींचा लेयर दिलेला आहे, नंतर त्यावर पुन्हा साखरेचा लेयर दिलेला आहे। अशा पद्धतीने मी तिसराही लेयर दिलेला आहे आणि त्यावरती साखर घालून घेतलेली आहे। असं मी सर्व आवळ्यांना करून घेतलेलं आहे आणि जी साखर राहिली होती ती वरून सगळीकडे घालून घेत आहे। बघा माझी सर्व साखर घालून झालेली आहे आणि आता यावर आपण एक झाकण ठेवून 1 दिवसासाठी असंच ठेवणार आहे। दुसऱ्या दिवशी आता आपण पाहूया त्याला पाणी सुटलेलं आहे आणि अगदी कोरडा चमचा घेऊन हे सर्व आवळ्यातली पाणी साखर मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे। तसंच आपल्याला दुसऱ्या दिवशीही करायचं आहे। सुक्या चमच्यानेच आपल्याला आवळ्याच्या फोडी मिक्स करायच्या आहेत, म्हणजे ते खराब होत नाही। आवळ्याला पाणी सुटलेलं आहे आणि त्या अगदी व्यवस्थित मिक्स करून आपल्याला असं 3 दिवस करायचं आहे। 3 दिवस आता आपले झालेले आहेत। आता आपण एक भांडं घेतलेलं आहे, त्यावरती चाळणी ठेवून घेऊया आणि आवळ्यातील आपण पाणी या चाळणीच्या साहाय्याने काढून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता आवळ्यातील सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि चाळणीमध्ये फोडी
नितळण्यासाठी ठेवलेले आहेत. असंच आपल्याला हे भांड्यावरती चाळणी 1 तासासाठी ठेवायची आहे. आणि हे जे आवळ्यातलं पाणी निघालेलं आहे ते सरबत म्हणून तुम्ही गॅसवर गरम करून एका बाटलीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि रोज ते सरबत म्हणून पिऊ शकता. आता 1 तास मी ह्या फोडी अशाच पातेल्यावरती पाणी नितळण्यासाठी ठेवल्या होत्या. 1 तासानंतर यातील सर्व पाणी निथळलेलं आहे. तर आपण या सर्व फोडी एका ताटामध्ये व्यवस्थित अशा एक एक करून सुकण्यासाठी ठेवणार आहे. अगदी अशा त्याचं तोंड आहे ते वरच्या साईडला करायचं आहे आणि एक एक करून आपण सर्व फोडी ताटामध्ये लावून घेतलेल्या आहेत. असे माझी 2 ताटं तयार झालेली आहेत. आता ही ताटं आपण उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळण्यासाठी ठेवणार आहे. तुम्ही पाहू शकता मी उन्हामध्ये ही ताटं सुकण्यासाठी ठेवलेले आहेत. अगदी छान ऊन पडलेलं आहे आणि त्यामध्ये आपले आवळे अगदी व्यवस्थित असे सुकत ठेवलेले आहेत. रात्री तुम्ही फॅनखाली झाकून ठेवू शकता आणि दिवसा उन्हामध्ये. अशा पद्धतीने आपले दोन्हीही ताटं सुकून झालेले आहेत. आता मी ह्या एका ताटामध्ये काढून घेत आहे. अगदी 2च दिवसात माझ्या फोडी छान सुकलेल्या आहेत. जर तुमच्या फोडी थोड्याशा ओलसर राहिल्या तर आपण त्याला पिठी साखर राहिली असेल तर पाणी सुटून त्या खराब होऊ शकतात. यासाठी अगदी व्यवस्थित अशा फोडी सुकवून घ्यायच्या आहेत. मी 2 ते 3 चमचे पिठी साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि आता ती सर्व आवळ्याच्या सुकलेल्या फोडींना व्यवस्थित लावून घेतलेले आहे. सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायची आहे. अगदी छान बाजारात मिळते अशी आपली आवळा कँडी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी आपली आवळा कँडी तयार झालेली आहे. आता ह्याची आपण त्या एका बाउलमध्ये काढून घेऊया म्हणजे जास्तीची साखर ताटामध्ये अशी शिल्लक राहील. तुम्ही पाहू शकता मी सर्व आवळा कँडी एका बाउलमध्ये काढलेले आहेत. अशा पद्धतीने आपली सर्व आवळा कँडी तयार झालेली आहे. ही आवळा कँडी लहान मुलं अगदी चॉकलेटसारखी खातात. खायला खूप छान लागते आणि खूप दिवस टिकते, ही खराब होत नाही. भरपूर दिवस अशीच तुम्ही एका भरणीमध्ये भरून ठेवली तर व्यवस्थित राहते. थँक्यू.